पक्षाकडे अर्ज करून उमेदवारी मागितलेली आहे. 5 वेळा मी निवडून आलो तालुक्याचा विकास करा आणि लोकांचा पाठिंबा आहे. लोक सातत्याने बोलतात, फोनवर बोलतात की तुम्ही उभं टाका. मी कधी वाढदिवस साजरा करून सगळ्याचा आग्रह झाला की आम्हाला वाढदिवसा दिवशी तुम्हाला बजावून सांगायचं तुम्ही उभा टाकणार आणि अर्ज करा आणि आम्ही श्रेष्ठला भेटणार म्हणून मी पक्षाकडे अर्ज टाकलेला आहे. निश्चित उमेदवारी मिळेल. फक्त आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे. एक पत्रकार म्हणजे चौथा स्तंभ राजकारणातला, त्याच्याशिवाय कुठं गाडी आम्ही हलत नाही. सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन आजपासून 50 वर्ष राजकारण पंचायत समिती बसून आत्तापासून मंत्रिपदापासून राजकारण केलेलं आणि सगळा विकास कामं, कृष्णेचं पाणी असेल, बंधारे असतील, तलाव असतील, हे सगळी विकासाची कामं मोठ्या प्रमाणात तालुक्यात केली. म्हणून अनेक कारखाने झाले. एक कारखान्याला ऊस नव्हता, आता 8 कारखान्याला ऊस गेला. अशा प्रकारच्या विकासाचं काम आपण केलेलं आहे. मी वाढदिवसाच्या बाबतीत सगळ्यांचा आग्रह झाला. सगळेजण बोलायला लागले. सर्वांची इच्छा अशी होती एकत्रित बसावं. सगळ्यांनी आम्ही इच्छा व्यक्त करते म्हणून पहिल्यांदा मी हा वाढदिवस साजरा करून घेतोय. सर्वांची, सर्व समाजांची इच्छा आहे की परत तुम्ही एकदा उभं टाकावं, झालेला अपमान भरून काढावा अशी इच्छा असल्यामुळे मी पक्षाकडे तिकीट मागणी केलेली आहे. निश्चित पक्ष माझा विचार करेल. बरोबर आहे, पूर्वीचं राजकारण आताच्या राजकारणामध्ये फरक आहे, नाही असं मी म्हणत नाही. पूर्वी एखाद्या गावात गेलं, 4-2 प्रमुख लोकांना सांगितलं, संपलं. पण अलीकडच्या काळात निवडणूक लढत असताना मागची निवडणूक सगळ्या समाजात, तरुणात, युवकात जाऊन आम्ही मिसळले आणि युवक देखील काय आमच्या विरोधामध्ये नाही आहे. अनेक पहिलं मी युवकांना देखील विश्वासात घेऊन विचारलं, व तुमचा काय विचार आहे, कारण तुमच्यावरती हे सगळं अवलंबून आहे. तरी सगळ्यांनी होकार दिला की आता तुमची गरज आम्हाला भासू लागलेली आहे. हे उत्तर युवकाकडून आलेलं आहे आणि विशेषतः लमाण समाजाचं 30,000 मतदार आहे. ते देखील लमाण समाज देखील आपल्या पाठीमागे. तसं आता आपण सभापती केलं, मी एक केलं, मातंग समाजात सभापती केलं, आपल्या गावात 2 सभापती केले का नाही, अभिनंदन सभापती केलं, दलित समाजात सभापती केलं. सगळ्या सभापती मी माझ्या घरातल्या एका माणसाला एकही पद दिलं नाही. दिलं का? काढा पण दिला. लोकांचीच कामं करायला सांगितलं, तुम्ही करत आली. हे लोकांनाही माहिती आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण सभापतीपद केलं. ते लोक का भेटायला जाताना सगळे झालेले सभापती आज विरोधी पक्षाने सोडून भेटण्याकरता लातूरला गेलो. सर्वांनी इच्छा व्यक्त केली की आम्ही आमचा समाज आणि युवक सांभाळतो. पुढे राहिलेले कामं पूर्ण करणे, सरकार दरबारी न्याय घेऊन सर्वांना न्याय देणे, राहिलेल्या पाण्याचा प्रश्न सोडवणे, रस्त्याचा प्रश्न असतील उकललेले रस्ते दुरुस्त करणे. काय तुळजाभवानी मंदिराचा जो विकास आहे, जो पूर्वी केला आहे तो तसंच ते करीत राहणे. खंडोबाच्या देवालयाचा देखील आपण विकास करायचे ते करणे. असे अनेक देवालय आपण केले की आपण राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून. आणि झालेला अवमान हा माझा एकट्याचा अवमान नाही, माझ्या विचाराने सगळ्या लोकांचा अवमान झाला. तो भरून काढण्याकरता मी माझी उमेदवारी मागितली.